नमस्कार मित्रांनो, तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. सगळ्याला गुड आफ्टरनून. आज जेवण ही झालं असेल तुमचं का नाही. तर मी आज आलो गुरुच्या घरी. तर गुरुच्या घरी आलो तर सगळं गुरुचं देव सगळं घासून झालं. तर तुम्हाला दाखवतो त्यांचं देव किती आहे ते. गुरु आहेत वरी साड्या घालतात देवीला, हात पांढरे झाल्यामुळं. इकडं देव सगळं ही चांदीचं देव आहे इथं. ही सगळं घासून ठेवलेलं आहे इथं आणि सगळे घासून ठेवलेलं आहे इथं. ही सगळं काही समय आहे त्या मोठ्या इथं दीपज्योती आहे त्या. हे सगळं देव घासून ठेवलेलं आहे इथं. घासून पुसून ठेवल्यात. ही लक्ष्मी आहे. लक्ष्मीच्या मंदिरात सगळं ठेवलंय. बरा की बरा हो का देव भरायला लागले ते वर न्यायच्यात इथं. तर चला आपण वरती देवाला बघू. इथं महाकाली आहे, आई साहेब. इथं लक्ष्मी आईचं आहे. हे पण लक्ष्मी आईचीच आहे. सगळं किती देव आहे इथं बघा. हे कधी घासत असतील एवढं सगळं. एक पाठी घ्या अजून ती बाहेरची. इथलं भरतं वरचं बारचं. इथं जग आहे ती जगाचं दिसतंय. ही काळूबाईची, ही अंबाबाईची, ही येडेश्वरीची, ही लहान काळूबाईची मूर्ती. दोन सगळ्या घासून ठेवल्या का. हो का ती देव घासून झाल्यात. इकडं साड्या नेसवल्यात देवीला. अजून मुकोट मळवट भरून परत बांधायच्यात. दम भरला माझं. हो का ही आणि साड्या कोण नेसवते बघा की इकडं. डॅन डॅन. हा बघा आमचा वैभव माहिती लय हुशार. काय पोरग हुशार हाय, लयच हुशार हाय. कुठं शिकलं एवढं पिल्लू कोणाला ठेवून. इकडं आई साहेबाचा जग आहे. तुम्ही म्हणसाल देव कुठं आहे. तर देव सगळं घासून ठेवलेलं आहे तिकडं. ह्यांनी तो किती आणले का समय केवढ्या. समय आणले ते. माणसाला रोज देव असला तर एवढा कटाळा येतो कधी. देव का इकडे पाठीभर देव आहे. 2-3 पाट्या भरले ते. कधी करावं लागते बघा एवढं. वय मग कुठे शिकला हो एवढं तुम्ही. क्लास लावत आम्हाला बी शिकवा केव्हा. आम्हाला बी येत नाही नेसवायला. असं कसं नेसवावं लागतं. कसं काय सांगा की आम्हाला तरी. बघा किती भारी भारी साड्या नेसवले ते. वैभव तुमचं तोंड दाखवा की. हो काय ह्यांना साड्या नेसवाय बोला नवरात्रात आहे का नाही. जाचाल का नाही. ही बारकी काळूबाई आहे ना. हिला ही चारा कसं काय वासा. वैभवनं आमच्या साड्या नेसवले ते. काय झालं. लय मस्त साडी नेसवली वैभवनं बाई. हो काय ते पिन आहे काय टच नाही पाहिजे. हो का वैभवनं साडी नेसवली असली मस्त साडी नेसवली. येवला पैठणी कसली असते त्या. चांगल्या असते त्या का. सहावारी पण लयच पातळ आहे त्या. रोडच्या कडेला जागा घेऊन बांधा तिकडे. आई साहेबाचा मळवट भरायला चालू आहे. ती गंधगुळी लावत नाही का ते. आम्हाला नाही. आमचं नाही पडत मळवट. ज्याचं पडतात त्यांनी गंधगुळी लावायची. असं आहे काय. लावते म्हणून म्हणलं गंधगुळी काय काय. मळवट ओकलू नाही म्हणून लावते ती. पण आमच्याकडून नंतर पडत. मग काही मळवट चंदन पावडर कालवली. आई साहेबाच्या कंपाळाला लावायला चालू आहे आता. तिकडे पण मूर्ती आहे. 3 मूर्त्या आणि ही 4 मूर्त्या असं आहे का नाही. आणि हे जी याला माहिती मूर्ती कुठे आहे. त्याचं बी भरायचं असेल आता नाही काय जात. जाड जाडच भरायला लागतो. चिरा पडते ना तिथे पण आहे का नाही.
टिकल्या नती आईसाहेबाच्या आहेत त्या. डोळं कशाचं निघलं ते काही घे. नाही नाही ती कबड्डी डोळं कशाचं आहे हा. स्पार्कर आहेत का नाही. ही वेगळंच आहे ते स्पार्कर पेनासारखा. गिल्टर वैभवचित कुठली मूर्तीचा चांदीच्या आहेत का. कसला देवार आहे बघितलं पण दावला पण नाही. होय आता मी बावड्यालाच जाणार आहे. होय गिल्टर कुठं मिळते हे बघा मळवट भरलाय ना. आता ते पाणी काढायसाठीच दाबून काढावं लागतंय हाय का नाही. वैभव दादा माझा भाव आहे. सगळा कोरडा काढायचा आहे का नाही. होय त्या मोठ्या काळोबाचं तर लय मोह लागल बाबा त्याला ते चंदन पावडर. लई हे चमकी पहिली का ते चमकी पहिली ह्याच्यातली चमकी मिसळलेली काय घ्या ना त्यामुळे चमकते. लई जाड भरू नका हो. जाडच भरावा लागतो. उलट ते नाही तर मग नाही लय जाड भरल्या होईल उलट म्हणते. काढी ना काढा की उदबत्तीच्या काय ते दिसत आहे असं. होय भाऊ माय बावडा खेळ जास्त झालेलं उदबत्तीच्या काडीनं कोरून काढायचं. ह्याला म्हणते ती डोकं. टेक्नॉलॉजी आहे. विज्ञानपेक्षा सुद्धा डोकं स्पेशलिस्ट. बघा देवाचं किती करावं लागतंय. टेक्नॉलॉजी अजून अन्न पाणी खाल्लं नाही सकाळपासून. टेक्नॉलॉजी आहे टेक्नॉलॉजी. आमच्या आईसाहेब गेलेत गावाला तर आम्हीच कुणी कणी तिमलंय. कोण पापड्या करत तळतय, कोण भाजी करतय, कोणी भात केलाय, कोणी देव घासल्यातय. साखरपुड्याला वैभवकडे तर साड्या नेसवायच्या एकच नंबर साड्या नेसवल्या. मला लईच आवडल्या साड्या. वैभवला काय करायचंय. त्याच्या पलीकडे कुंकाचा भरायचा का. हळदीचा आणि कुंकाचा. केवढ्याला मिळते ते गिल्टर. पुण्यात ना नाही पाहिजे तुला. इथं टेंबूर गिल्टर नाही ते मिळत पण तेही मिळते. टुबा मिळते ते असलं पाहिजे ना. झालं काढून करून आता हळदीचा मळवट भरायचा. कारागिराला काय एकदा धावलं तरी चालतंय, 4 वेळा धावलं तरी चालतंय. होय असं जवळनं केलं म्हणजे बरं वाटतं. बरं वाटतंय. हो का हळदीचा मळवट आता तोंडावर सगळं पडतंय की पुन्हा पुसून काढायचं का नाही. दाबून बसवायचं काय. टिकली लावायच्या मध्ये टिकलीला गम चिटकावं लागते का मध्ये पुन्हा. चंद्रपूर काढायची. होय भाऊ स्वभाव एक नंबर आहे बरं का. नाही म्हणत नाही कशालाच कशाला नाही म्हणत नाही. काढ्या मी कसली इकडून आणली कधी बतीशी तर मोडली मी आता कुंकाचा मळवट भरायचा आलाय. हळदीचा झाला
आज व्हिडिओ सोडला नाही ना. हो काही पोरगी बघा काय करते हो का कशाची नखपालीस लावती बघा की मळवाटाची. मळवाटाची आहेत. वाला केल्यासारखं दिसते का नाही पण मस्त दिसतंय कुंकू ते लाल कुंकू वापरण्यापेक्षा. आता मधनं तिथनं बॉर्डर ते ह्याची काढायची आहे का नाही फिल्टरची. होय भाऊ एखादं दाभाला गेलं असतं पुण्याहून आता त्या गुरु भावाला म्हणजे लगेच आणलं असतं. कोरून काढलंय मस्त. आता त्याच्यात ती हे काढायचं असं. योगी भाऊचा रिप्लाय असतो की लगेच गुरु भावानं स्टेटस आहे ग्रुपवर टाकला, मग व्हिडिओ टाकला, कुठं लगेच रिप्लाय छान म्हणून. छान छानला छानच म्हणायचं. आम्ही इकडे 100 टाकलं तर आमच्याला रिप्लाय नसतो. हा असतो की सगळ्यालाच असतो मी रिप्लाय देतो. गुरु पौर्णिमेजवळ आले की तेवढं असतं गुरु. पोस्टर लावलाय कुणाचा तरी मस्त. आई साहेब एकच नंबर नटवल्या तरी अजून पूर्ण झालेलं नाही. हा आलो आलो आलो. मला एवढं हे करू द्या की व्हिडिओ काढू द्या. माझा मळवट तासभर व्हायचा ना योगेश भाऊ तुमच्या चपात्या दाखवून होत्या. दवाखाना अजून काय राहिले ह्याला करायचं. अजून आता ह्याच्यावर चमकी टाकायची. चमकी का करूया बघ. हे बघा कसं कसं हे करतात वैभव दादा आमचे. मस्तपैकी बॉर्डर व्यवस्थित छान पैकी तुम्ही बघू शकता. आता बघा खूप छान असं मस्तपैकी लाईन मध्ये काम चालू आहे. खाली बघूया काय बघा. अरे आता बघा स्वस्तिक काढलेला आहे वैभव दादा आमच्या. छान आता मस्तपैकी स्वस्तिक काढलेला आहे. आणि कुणाला मळवट भरायचं असलं तरी वैभव दादाशी आमच्या कॉन्टॅक्ट करा तुम्ही. ते खूप छान असे मळवट भरतात मस्तपैकी मध्ये. बघा आता हे कसं वैभव दादाचं नियोजन आहे. असा मस्त असा मळवट भरलेला आहे. वैभव दादा तुम्हाला काय वाटतंय मळवट भरल्यानंतर सांगा आम्हाला. अजून 4 देव राहिले त्याचं टेन्शन आलेलं आहे मला. आणि इकडे बघा आमची रिया. हो का बघा कशी नखपालीस लावली बघा पायाला तिनं. ही रियानं संपलेलं दिसतंय आता. हा काम झालंय आता आणि आम्ही जेवण करायला लागलोय. तर आम्ही जेवायला काय काय केले बघा. पनीरची भाजी, काकडी, लिंबू, कांदा, कोरडी पापडी, इथं चपाती, इथं भात. हे बघा पनीर स्पेशल मस्त पैकी पनीर भाजी केली. इकडं आचारी भाऊंनी केली. तर चला आपण जेवण करू आता. जेवायला कोण कोण आहे बघूया परत. ताट जेवायला वाढली पण श्रीखंड राहिलं वाढायचं. का भाऊच्या लक्षातच नव्हतं आणलंय श्रीखंडात. जेवायला कोण कोण आहे बघा. इकडं इलू मामा हाय करा. इकडं माऊली दादा, इकडं रणजित दादा. रुसल्या ते काय की बाबा काय कशामुळे रुसल्या ते काय की होय. इकडं श्री दादा, इकडं आमचं पप्पा आहेत. जेवायला वाढून झालंय सगळ्यांचं. या सगळे जण जेवायला. अजून 2 जण कोण आहे ती. इकडे मी आहे. इकडं आमचा वैभव दादा. भाऊ आणि कसं कसं झालंय जेवायचं सांगा की. मी मजाच म्हणत होतो ताट आणि रिया नाही बाई. तुम्ही घेतलंय त्या बारक्या ताटात. रिया जेवायचं. हा तर या जेवण करायला आम्ही जेवायला लागले. भाऊ इकडे. चला मग मित्रांनो आमचा ब्लॉगचा चॅनल कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. चला बाय. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.